नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत सोयाबीन पिकासाठी कोणते कोणते बियाणे वापरायचे, तसेच सोयाबीन पिकाची माहिती. सोयाबीन पिकासाठी आवश्यक हवामान काय आहे, कोणते बियाणे वापरावे, त्याची मशागत कशी करावी. मी तुम्हाला सोयाबीन पीक लागवडीसाठी जे महत्त्वाचे पाच चांगले बियाणे आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सोयाबीन पिकासाठी अनुकूल हवामान कोणते असायला पाहिजे? तर पहा, सोयाबीन पिकासाठी सोयाबीन विविध प्रकारच्या हवामानात घेतले जाऊ शकते. तथापि शेंगामध्ये दाणे भरण्याच्या कालावधीत कोरड्या हवामानाची आवश्यकता असते. तापमान किती पाहिजे? तर बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी मातीचे तापमान 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असले पाहिजे आणि पीक वाढीसाठी 26 ते 30 डिग्री टेम्परेचर असलं पाहिजे. पाण्याची गरज किती आहे सोयाबीन पिकाला? तर पहा, सोयाबीन कमी पाण्यातही तग धरू शकते. बियाण्यांची उगवण फुले येण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत 3 ते 4 महिने साधारणतः जमिनीत ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे. पाण्याची गरज किती आहे? तर सोयाबीन पिकाला 400 मिलीमीटर पावसा एवढी पाण्याची गरज असते. सोयाबीन पिकासाठी मृदा कशी पाहिजे ते पाहू. मृदा म्हणजे माती. तर मातीचा आवश्यक सामू आहे 6.0 ते 7.5. सामू 6पेक्षा कमी असल्यास मातीत चुनखडी टाकावी व सामू 7.5 पेक्षा जास्त असल्यास मातीत जिप्सम टाकावे. मातीचा प्रकार कोणता आहे आपल्या ते पाहावं. मध्यम ते भारी जमीन, गाळवट व पाणी धरून ठेवणारी माती निवडावी. लागवड साहित्य म्हणजेच लागवडीसाठी कोणते कोणते बियाणे वापरले पाहिजेत? तर पहा, लागवडीसाठी MS-US 612 या बियाण्यांचा कालावधी, सोयाबीन येण्याचा कालावधी आहे 95 दिवस. या बियाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? MAUS 612चे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. 90% शेंगांमध्ये 3 बिया असतात व परिपक्व झाल्यानंतर 15 दिवस तडकत नाहीत. याचे उत्पादन किती निघतं? तर 13 क्विंटल प्रति एकर याचं साधारणतः उत्पादन निघू शकतं. नंतर दुसरं बियाणं आहे MAUS 162. याचा कालावधी सोयाबीन येण्याचा पिकाचा किती आहे? 100 दिवस. या बियाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे सोयाबीनच्या? या मूळसड, कॉलरसड आणि काजळी सड याला हे सहनशील आहे. गडद हिरव्या रंगाची पाने असतात याची व जांभळ्या रंगाची फुले येतात. याचे उत्पादन किती निघते? 10 क्विंटल प्रति एकर. आता तिसरं बियाणं पाहू, KDS 726 म्हणजेच फुले संगम. या सोयाबीनचा कालावधी किती येण्याचा? 105 दिवस. याची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत? तर हे 2018 प्रसारित झालेले वाण खरीपासाठी शिफारस केली आहे. तांबेरा रोगाला हे प्रतिरोधक आहे. प्रमुख किडीला सहनशील उत्पादन क्षमता याची 10 क्विंटल प्रति एकर आहे. याचं उत्पन्न साधारणतः किती निघेल एकरी सांगू शकत नाही, पण 10 क्विंटल प्रति एकरी निघतं. आता चौथं बियाणं पाहूया, JS 335. याचा कालावधी किती आहे? 100 दिवस. या बियाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत? तर याला जांभळी फुले येतात, मध्यम उंची असते याच्या शेंगा तडकण्यास प्रतिरोधक आहेत. काळा हायलम पूर्व व दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगले उत्पादन देते. हे चक्री भुंगा आणि खोड माशी प्रतिरोधक वाण आणि पाण्याच्या कमी परिस्थितीला सहनशील आहे. हे अनेक रोग व कीटकांना बळी पडते. याची उत्पादन क्षमता सांगू शकत नाही किती येईल ते. आता आपण पाहूया बीज प्रक्रिया कशी. लागवडीसाठी बीज आणलेले आहेत आपण, त्याच्यावर प्रक्रिया करून घ्यावी अगोदर. प्रक्रिया काय करायला लागेल ते आता पाहूया. खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी. इमिडाक्लोप्रिड 4 मिली घ्यावे. वरील घटक प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे 2 लिटर पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटांसाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटांसाठी सावलीत वाळवावेत. नंतर कार्बोंडिझम 2 ग्रॅम घ्यावे व बीज प्रक्रिया केलेले बियाणे परत 2 ग्रॅम कार्बोंडिझम प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे. बियाण्यांचे प्रमाण 25 ते 30 किलो प्रति एकर टाकावे बी. आता पेरणी कशी करावी ते पाहू. तर पेरणीच्या
जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. टोकन पद्धतीने 4 सेंटीमीटर खोल वरंब्यावर बियाणे लावावेत. त्यात खत टाकून मातीने झाकावे. प्रत्येक वरंब्यावर 2 बियाणे लावावी, कारण त्याची उगवण क्षमता कमी असते. पूर्व मशागत कशी करावी शेतीची? तर नांगरणीची पद्धत मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी. खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन 10 दिवस खुली ठेवावी. शेणखत 4 टन व कंपोस्टिंग बॅक्टेरिया 3 किलो टाकावेत. वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटावेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी. आता रोपातील अंतर व रोपांची संख्या किती असावी? तर वाणानुसार 2 ओळीतील अंतर 1.4 सेंटीमीटर असावे व 2 रोपातील अंतर 0.3 सेंटीमीटर असावे. रोपांची संख्या 1,04,761 असावी. खत व्यवस्थापन कसं असावं? तर 20-30-18 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति एकर टाकावे. लागवड करतेवेळी 44 किलो युरिया, 187 किलो सिंगल फॉस्फेट टाकावे व लागवडीनंतर 30 दिवसांनी 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश टाकावे. अशा प्रकारे आपण पाहिलं असेल की सोयाबीन लागवडीसाठी काय काय माहिती लागते ते.